नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचं नाव गाव आणि पत्ता जरा सांगताय? श्री राजाराम दादू पाटील, राहणार मालसोडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बरं दादा, तुमच्या समोर जे एक प्रोडक्ट आहे हां समर्थ सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स डी आणि चहा, हां. तर हे वापरल्यानंतर किंवा हे वापरण्याच्या पूर्वी तुमच्या तब्येतीचा काय त्रास होता आणि हे वापरल्यानंतर तुमच्या तब्येतीमध्ये जो काय बदल झाला जरा सांगू शकताय? हे वापरायच्या अगोदर मी 2 वर्षे घरात बसूनच होतो. बर. बाहेर जाईत नव्हतो. ओके. कारण मग अशक्तपणा होता. बर अन्न पचनक्रिया होत नव्हती. बर बर. मग त्यानंतर हे ज्या टायमाला मला मी चालू केलं, हां. त्यानंतर पचनक्रिया बी व्यवस्थित चालू झाली बर आणि जेवण बी जास्त वाढलं. त्याच्या अगोदर फक्त मी अर्धी भाकरीच खायचो. बर सकाळी अर्धी भाकरी खाल्ली की संध्याकाळी अर्धी भाकरी. बर. भात जरासा खायचा, ते सुद्धा पचनक्रिया होत नव्हती. बर आता तवापासून हे चालू केल्यापासून मी जवळजवळ 2 भाकरी खातोय. बर सकाळ संध्याकाळ बर. भात बी खातोय बर आणि अशक्तपणा गेलाय नाही. बर आणि मी आता फिराय बी बाहेर जाईत नव्हतो, तर बर. आता फिराय बाहेर जातोय 1 किलोमीटर, तर जवळजवळ अर्धा किलोमीटर मी पळत जातोय मी. म्हणजे एवढा मोठा बदल झालाय. होय. बर, मग पचनक्रिया होत नव्हती ना, हां. तर मग पचनक्रियेसाठी म्हणजे पित्तासाठी किंवा याच्यात इतर गोळी काय चालू होती काय? चिक्कार सगळ्या दवाखान्यातनं 18-19 फायली माझ्या आहेत. जवळजवळ सगळ्या दवाखान्यातनं कोल्हापुरातले मी सगळं ट्रीटमेंट केलं, बर. तर कुठेही फरक पडला नाही. हां. आणि त्याच्या अगोदर मी जवळजवळ आशीला गोळी हम्म. दिवसाला जवळजवळ 7-8 खायचो बर. आणि संध्याकाळी 10 रुपयाची गोळी खायचो. अरे बापरे. तरी सुद्धा उलट्या करायला लागत्या. म्हणजे दररोज खायच्या? दररोज गोळ्या खायच्या. अर्धी भाकरीने जरा भात खाऊन सुद्धा हां. उलट्या येत्या. अरे बापरे. तर मग आता ह्या औषध चालू केल्यापासून मी गोळी खाल्लेली नाही. म्हणजे एकही गोळी नाही आता? एकही गोळी खाल्लेली नाही. अरे बापरे. बरं, मग आता फिरायला जातात, आता घरातलं वातावरण काय म्हणतात का, तुम्हाला कसं वाटतंय ही तब्येत अशी सुधारल्यानंतर? मला आता चांगलं वाटतंय ना. बर. घरात सुद्धा आता व्यवस्थित आहे. घरातली माणसं सुद्धा व्यवस्थित आहेत. आता मी बाहेर फिरायला जातोय, हे करायला जातोय म्हणल्यानंतर बरोबर बरोबर. म्हणजे कौटुंबिक एक चांगलं वातावरण तयार झालंय. वातावरण झालंय. तब्येत तुमची चांगली झाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे. आनंद आहे. बरं, ओके सर. दादा धन्यवाद.